मनसेची वर्धापन दिन आणि गुढीपाडवा मेळाव्याच्या नियोजनासाठी सुधागड पालित जिल्हास्तरीय बैठक। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 9 मार्च रोजी होणाऱ्या मनसेच्या वर्धापन दिन आणि 19 मार्चला होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्याच्या नियोजनासाठी सुधागड पालित जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। यंदाचा मनसेचा वर्धापन दिन स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या पायथ्याशी घेण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी किल्ले रायगड परिसराची पाहणीही केली आहे। रायगडच्या पायथ्याशी वर्धापन दिन साजरा झाला तर तो ऐतिहासिक आणि भव्य ठरेल असा विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केलाय। वर्धापन दिनाचे ठिकाण आणि वेळ याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच पक्षाचे वरिष्ठ नेते करतील असे मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी सांगितले आहे। खरं तर आपण पाहिलं असेल की आगामी काळामध्ये 9 मार्च हा महाराष्ट्र मनसेनेचा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहामध्ये सामाजिक उपक्रम, अनेक शैक्षणिक उपक्रम, गोरगरिबांना मदत, अनेक माध्यमातून सामाजिक उपक्रम घेत साजरा केला जातो। त्या अनुषंगाने आज आम्ही संपूर्ण रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक आज सुधागड येथे आयोजित केली होती। तसेच 19 तारखेला शिवतीर्थावरती गुढीपाडवा मेळावा देखील होणार आहे। त्या सभेला देखील असंख्य हजारो लाखो संख्येने महाराष्ट्र सैनिक जमा होत असतात। आमच्या जिल्ह्यातून हजारो महाराष्ट्र सैनिक जात असतात। त्याचं देखील नियोजन बैठक आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। त्यामुळे एकंदरीत 9 मार्च वर्धापन दिन सोहळा आणि 19 मार्च शिवतीर्थावरती गुढीपाडवा मेळावा या दोन्ही गोष्टींचं नियोजन करण्याकरता आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आमचा 9 मार्चला एक वर्धापन दिन आहे। 9 मार्चला त्या संदर्भात आणि गुढीपाडव्याची जाहीर पाडव्याची सभा असते। त्या दोन्ही सभेंचं नियोजन आज सुधागड तालुक्यात सन्मान्य आमचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब असतील आणि आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही इथं सभा आयोजित केली होती। आणि या सभेला सर्व आमच्या जिल्ह्यातले पदाधिकारी उपस्थित, विविध तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते। आणि कालपासून आमच्या सुधागड तालुक्यातले माझे सहकारी सर्व महाराष्ट्र सैनिक यांनी पूर्णपणे हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला। आणि आम्हाला राजसाहेबांचा आदेश आहे 9 तारखेला जर आमच्या रायगडवर वर्धापन दिन जर जाहीर झाला तर आम्ही सुधागडमधून जास्तीत जास्त महाराष्ट्र सैनिक रायगडवर जाण्याचा प्रयत्न करू। या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर, अमोल पेनकर, दिलीप सागळे, दीपक कांबळी, छाया शिंदे, सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।